आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो की उद्याच्या 20 तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबून राजेश क्षीरसागरांना प्रचंड मताने विजयी करा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या बावड्यातल्या लोकांच्यासाठी हिंदुत्व म्हणून जो उभा करण्याचं स्वप्न साहेबांनी बघितलं होतं, त्या अनेक लोकांनी हिंदुत्व म्हणून आपण त्यांना हिंदुत्वाची जाण जागू झाली. राजेश क्षीरसागर जे बोलतो ते करून दाखवतो. उगाच काय हवेत गोळ्या मारण्याच्या गोष्टी राजेश क्षीरसागर करत नाही. शिवसेनेचा हा बावडा हा बालेकिल्ला होता आणि आहे आणि राहणार, यात कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. की बावड्यातून कमीत कमी राजेश क्षीरसागरांनी 5 ते 6 हजारचं लीड घ्यायला पाहिजे. शिंदे साहेबांनी देखील आपले वंदनीय बाळासाहेबांचा वारसा अशाच पद्धतीने आई अंबाबाईचं दर्शन सुरू केला. या कोल्हापूरच्या विकासासाठी जो आतोनात प्रयत्न राजेश क्षीरसागर साहेब त्या पद्धतीने करत आहेत. राजेश क्षीरसागरने मी हे करणार म्हटलं तर लगेच विरोधकांच्या पोटात लगेच दुखायला लागलं. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. या हो घातलेल्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं या बावड्यामध्ये ऐतिहासिक हनुमान चौकामध्ये ही जी कॉर्नर सभा आयोजित केली. या कॉर्नर सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, या कोल्हापूर महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, त्याचबरोबर ही सभा जिने आयोजित केली ते कृष्णात लोंढे, सुनील जाधव, विजय जाधव, विजय चव्हाण आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व बावड्यातली माझी माता, बंधू आणि भगिनींनो, आता आपल्याला शासनानं कुठल्या कुठल्या योजना केल्या, शासन कशा पद्धतीनं काम करतं, हे सर्व गोष्टी आता ह्याच्या अगोदरच्या आपल्या सगळ्या वक्त्याने आपल्या पुढ्यात मांडलेल्या आहेत. मित्रांनो, मी आपल्याला एवढंच सांगतो, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आलेत. आई अंबा मातेचं दर्शन घेतलं आणि ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेची इलेक्शनची सुरुवात आपल्या कोल्हापूरमधून सुरुवात केली. आणि ह्या सुरुवातीला करण्याचं कारण असं आहे की प्रत्येक टायमाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आई अंबा मातेचं दर्शन घेऊन ह्या कोल्हापुरातून आपल्या सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन जी सुरुवात करायची आहे, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आपले वंदनीय बाळासाहेबांचा वारसा अशाच पद्धतीने आई अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरू केला. मी आपल्याला एवढंच सांगतो, या कोल्हापूरच्या विकासासाठी जो आतोनात जो प्रयत्न आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब ज्या पद्धतीनं करत आहेत, ते आपल्या कोल्हापूरच्या जनतेला आणि बावड्यातल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना अभिप्रेत आहे. बघा, किती दिवसापूर्वी मला वाटतं लोकसभा होऊन आता 3 ते 4 महिने होत आले. या बावड्याच्या भगव्या चौकामध्ये ज्या टायमाला लोकसभेची प्रचार सभा होती, त्याच टायमाला माननीय राजेश क्षीरसागरांच्या डोक्यात आलं की ह्या बावड्यामध्ये ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पाहिजे. मित्रांनो, घोषणा राजेश क्षीरसागरांनी केली, पण लगेच त्याचं पिक्चर काय झालं, लोकांनी कशा पद्धतीनं राजेश क्षीरसागरने सुरुवात केली, पण काय का असना, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या बावड्यातल्या लोकांच्यासाठी हिंदुत्व म्हणून जो उभा करण्याचं स्वप्न साहेबांनी बघितलं होतं, त्या अनेक लोकांनी हिंदुत्व म्हणून आपण त्यांना हिंदुत्वाची जाण जागू झाली. पण लगेच साहेब थांबले नाहीत, परंतु या बावड्यातल्या आपल्या दुसऱ्या चौकामध्ये लगेच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा देखील माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी केली. तिची पायाभरणी सुद्धा केली, त्याचं काम सुरू झालं. मित्रांनो, फक्त राजेश क्षीरसागरने मी हे करणार म्हटलं तर लगेच विरोधकांच्या पोटात लगेच दुखायला लागतं. कारण राजेश क्षीरसागर जे बोलतो ते करून दाखवतो. कारण का, एकनाथ शिंदे साहेबांच्या तालमीत तयार झाले हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेब जे समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला जे शब्द देतात ते पूर्ण करतात. म्हणून जे बोलतो ते करतो हे ब्रीद वाक्य जे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमात बद्दल तयार झालेलं आहे, तेच शब्द आदरणीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर जे कर्तृत्व नेतृत्व करत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचं,
त्याच पद्धतीनं राजेश क्षीरसागर देखील मी जे बोलतो ते करून दाखवितो. उगाच काय हवेत गोळ्या मारण्याच्या गोष्टी राजेश क्षीरसागर करत नाहीत. कारण का समाजाला जर मी काय तर शब्द दिला ते करणं माझं कर्तव्य आहे असं समजून राजेश क्षीरसागर विचारपूर्वक करूनच शब्द देतात. मी आपल्याला एवढंच सांगतो की बावड्याच्या विकासासाठी देखील आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कुठल्या बाबतीत, मग ते पुलाचा विषय असून दे, परत या बावड्यातल्या ज्यावेळी कोविडचा प्रसंग आला त्या बाबतीत असून दे, कृष्णात लोंढेंच्या माध्यमातून अहोरात्र ज्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टी ह्या बावडेकरांच्या अडचणी असल्या तर सोडवण्याचं काम आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांनी केलेलं आहे. हे आपल्याला नवीन नाही. मला गॅरंटी आहे की आता माझ्या बांधवांनी सांगितलं की बाबा शिवसेनेचा हा बावडा हा बाली किल्ला होता आणि आहे आणि राहणार, यात कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. कारण का ज्या पद्धतीनं राजेश क्षीरसागरांनी बावड्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, बावडं हे माझं कुटुंब आहे, बावड्यातला मी एक घटक आहे, बावड्यातला मी एक सदस्य आहे असं समजून ज्या पद्धतीनं बावड्याचा विकासाचं तोरण बांधण्याकरता तिने चंग बांधलेला आहे. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, उद्याच्या 20 तारखेला जे मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांचं जे धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण राजेश क्षीरसागरांना जे काय आपल्याला प्रतिफेड म्हणतात, फेड म्हणण्यापेक्षा आशीर्वाद म्हणूया, अशा पद्धतीचा आशीर्वाद द्या की बावड्यातून कमीत कमी राजेश क्षीरसागरांनी 5 ते 6 हजारचं लीड घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बावडेकरांना माझी कळकळीची विनंती आहे. या हनुमानाच्या साक्षीनं सांगतो, राजेश क्षीरसागर साहेब कुठल्याही गोष्टीला विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाहीत आणि आपल्याला त्याबद्दलची गॅरंटी देखील आहे. मित्रांनो, तुम्हाला अनेक कोणतरी येऊन भूलथापा देतील, पण कुठल्याही भूलथापेला बळी पडू नका. कारण का ज्या पद्धतीनं बावड्याचा विकास करायचा आहे ते व्हिजन आहे ते आदरणीय राजेश क्षीरसागरांच्या डोक्यात आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आपण त्या पद्धतीनं आशीर्वाद द्याल हे मी अपेक्षा व्यक्त करतो. आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो की उद्याच्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून राजेश क्षीरसागरांना प्रचंड मताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.